वर आणि एका चारचाकी वाहनावर पडल्या। सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। वर्ध्यात आकाशातून जमिनीच्या दिशेने वेगाने फिरणारा भोवरा दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठं नुकसान झालं नाही। बुलढाण्यात बँक मॅनेजर मारहाण प्रकरणात बँक कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले। स्वाभिमानी जिल्हाध्यक्षांना अटक करा या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं। एसटी महामंडळाच्या अधिकृत नोंदणी केंद्रामार्फत 65 वर्षावरील पुरुष ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएनसी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। 100 ज्येष्ठ पुरुष नागरिकांनी शासनानं निश्चित केलेले 199 रुपये शुल्क भरून कार्डचा लाभ घेतला। शेगाव मंदिर परिसरातील पेढ्याचे नमुने अप्रमाणित असल्याचं उघड झालंय। अन्न आणि औषध प्रशासनाने याबाबत कारवाई केली होती, तर शेगाव कचोरी संदर्भात तेलाचे नमुने प्रमाणित आले असल्याची माहिती आहे। आषाढी यात्रा कालावधीत भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी 8,92,00,000 रुपयांचं दान अर्पण केले। तसंच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये एका कांदा उत्पादक शेतकऱ्यानं पपई पिकाची लागवड केली आहे। 1.5 एकरातून 4 लाख रुपये उत्पन्न मिळणार असल्यानं शेतकरी आनंदित आहे। सैराट चित्रपट अभिनेता अरबाज शेख यांच्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। गेल्या महिनाभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात असलम शेख यांच्यावर उपचार सुरू होते। नाशिकच्या चांदवडमध्ये उपवर्गीकरणाविरोधात आठवले गटानं तहसील कार्यालयावर आंदोलन केलं। आंदोलनकर्ता तहसीलदारांना निवेदन देऊन उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। शिर्डीत सुरू असलेल्या 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली। उत्सवाच्या 3ऱ्या दिवशी हरिभक्त परायण वेदश्री ओक यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली। पूर्णा मध्यम प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडलेत। पूर्णा नदीपात्रात विसर्ग सुरू केलाय, त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्यांना सावध राहावं अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत। अहिल्यानगरमध्ये भटक्या श्वानांच्या उपद्रवावरून आमदार संग्राम जगताप आक्रमक झाले। श्वानांचा हल्ला झाल्यास थेट महापालिकेचे आरोग्य अधिकारी राजूरकरांवर गुन्हा दाखल करा। अधिकारी केवळ कागदी कारभार करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। भिवंडीत जुन्या वादातून तरुणावर जीव घ्यायला हल्ला करण्यात आला। उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली। 4 आरोपी फरार आहेत। अमरावती शहरात मुसळधार पाऊस पडलाय। इरविन चौकात झाडाची फांदी फळ विक्रेत्याच्या अंगावर पडली, तो जखमी झालाय। त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झालेल्या निलेश कोतकरांच्या कुटुंबियांची नाशिकच्या महापौर आणि उपमहापौरांनी सांत्वनपर भेट घेतली। महापौरांनी मनपाकडून मदत करण्याचं कोतकर कुटुंबियांना आश्वासन दिले। धुळ्यातील शिंदखेडा बसची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे। मुसळधार पावसामुळे बसच्या छतातून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होते। एसटी महामंडळाच्या शिवसाई बस गळती पाणी गळत असल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। बसची तातडीनं दुरुस्ती करण्याची प्रवाशांची मागणी। मेळघाटात 15 दिवसांच्या बाळाच्या पोटावर 12 चटके दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। बाळावर डम्मा नावाचा अघोरी उपचार केल्याची माहिती। या प्रकरणी वृद्ध महिलेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भंडाऱ्यातील पालोरा गावात नातवाच्या अकस्मात निधनाचं दुःख न सहन झाल्यानं आजोबांनीही प्राण सोडला। या दुर्दैवी घटनेमुळे पालोरा गावावर शोककळा पसरली। सोलापूर विद्यापीठात सिनेट सदस्यांनी राज्यपालांसमोर संताप व्यक्त केलाय। दीक्षांत समारंभावेळी बसायला जागा नसल्यानं सिनेट सदस्यांनी जमिनीवरच बसून ठिय्या दिला। नांदेडमध्ये एका कारचा विचित्र अपघात झालाय। 2 दिवस झालेल्या पावसामुळे अचानक जमीन धसली आणि त्यात एक कार पूर्णपणे आत गेली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुंबई नाशिक महामार्गावर पार्किंग केलेल्या ट्रकमध्ये चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय। घटनास्थळी पोलीस कर्मचारी सचिन परदेशी यांनी धाव घेत नागरिकांच्या मदतीने ट्रक चालकाला बाहेर काढले।
भिवंडीतील धामण गावात जंगलातून भरकटून आलेल्या माकडाचा 2 दिवसांपासून गावातच मुक्काम आहे। वनविभागानं माकडाला सुरक्षितरित्या जंगलात सोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होते।